की बसला इकडे का उतरला तिकडे? त्या बुलेट ट्रेनच्या जागी होणारं वित्तीय केंद्र सुद्धा इंडिया आघाडीचं सरकार आणल्यानंतर मी माझ्या महाराष्ट्रामध्ये मुंबईत आणि मुंबईच्या आजूबाजूच्या परिसरात आणेन, पण मी महाराष्ट्रात परत आणेन. ग्रामीण भागामध्ये सुद्धा जे लोक मुलं मुली शिकतायत त्यांना त्यांच्या गावागावात जिल्ह्यात अगदी गावागावात खेड्यापाड्यात नसलं तरी किमान जिल्ह्यात रोजगाराची संधी उपलब्ध करून द्यायचा माझा विचार आहे. आणि मला तोही दिवस आठवतोय जेव्हा वैभव तू सिंहासारखा यांच्या अंगावरती चालून गेला होता, भेकडाने तुझ्यावरती हल्ला केला होता, त्याच्यात एक शिवसैनिक जखमी झाला होता. मी आलो होतो दुसऱ्या दिवशी. रुपेश. आणि मग इकडे आल्यावरती विचारलं कुठे येतो? तो गोव्याला. अरे गोव्याला कसा? नाही इकडे उपचाराची सोय नाही. म्हणजे तुम्ही इकडे फक्त मारामारी करायच्या, लोकांची डोकी फोडायची आणि उपचार करायला सुद्धा जागा नाही. स्वतःची मेडिकल कॉलेज बरोबर चालतात, त्याला सुद्धा परवानगी मी दिली होती. मी पाहिलं नाही तेव्हा की कोणाचं कॉलेज आहे, कोणाचं हॉस्पिटल आहे. पण माझ्या कोकणात काहीतरी होतंय, कोकणासाठी कोणतरी काम करतंय, कर चल देतो परवानगी. मी अडवून ठेवू शकलो असतो, पण मी अडवलं नाही. हे पाप मी कधी केलं नाही. पण एका गोष्टीचा मला नक्कीच अभिमान आहे, हो अभिमान आहे, की मेडिकल कॉलेज शासकीय मी इकडे मंजूर करून दिलं. पण आता काय बंद पडलं वाटतं, पुढचं काम बंद. कार्डियक लॅब सुद्धा इकडे नको, कारण नाही तर आपलं कसं चालणार, म्हणून ती पाठवून दिली कोल्हापूरला. कोल्हापूरला पण झाली पाहिजे, पण माझ्या सिंधुदुर्गात सुद्धा मी करून दिल्याशिवाय राहणार नाही. कुठे नेली? कोल्हापूर ना, तेच भाई इथून हलवली त्यांनी. कार्डियक लॅब तुम्ही हलवता तुमच्या धंद्यासाठी. आरोग्याची सेवा हा धंदा करता तुम्ही. या काही ज्या गोष्टी आहेत ना, म्हणून मी अमित शहाना सांगतोय तुम्ही सांगा या इकडे आणि मला हिंमत विचारताना बाजूबाजूला बसूया, जनतेसमोर फैसला होऊया. तुम्ही 2014 साली जेव्हा आलात तेव्हा पेट्रोलची किंमत काय होती, आज काय झाली? डिझेलची काय होती, आज काय झाले? गॅसची काय होती, आज काय झाले? सगळ्या गोष्टी काढा. तुम्ही 2 कोटी लोकांना, तरुणांना दरवर्षी नोकरी देणार होता, किती जणांना मिळाले? एक सुद्धा नाही. पण यांच्या जाहिराती जोरात आहेत. म्हणजे 8,000 कोटी 10,000 कोटी हे निवडणूक रोख्यांच्या माध्यमातून यांनी जमवलेच. पण न्यायालयाने जर का यांचं भांड फोडलं नसतं तर निकालाच्या आधी आणखीन 10,000 कोटींचे रोखे छापण्याची परवानगी या बोगस भेकड भाकड जनता पक्षाच्या सरकारने दिली होती. हे सगळं काय आम्हाला कळत नाही? आज संपूर्ण महाराष्ट्र नाही, संपूर्ण देश तुमच्या गॅरंटीच्या जाहिरातीने बरबटून तुम्ही टाकलेला आहात. कसली